In last lecture, we see what is mean by statement and what is the truth value. So tell me, what is mean by statement? Statement is a sentence which is either true or false, and that sentence is what? It is a declarative sentence. Means statement कशाला म्हणतोय आपण? स्टेटमेंट म्हणजे काय बघा? Statement is a sentence which is declarative and is either true or false but not both simultaneously. बरोबर? आणि त्याच्यानंतर आपण त्याच्या ट्रूथ व्हॅल्यूज पण बघितलेले. तर ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत स्टेटमेंटच्या? स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू एक तर टी असणार आहे किंवा त्याला आपण 1 म्हणतोय, किंवा एक तर ती काय असणार आहे? फॉल्स असणार आहे, त्याला आपण काय म्हणतोय? 0 असं म्हणतोय. म्हणजे ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत? T1 किंवा F0. ट्रू 1 किंवा फॉल्स 0. तर आपण मगाशी स्टेटमेंट बघितलं, त्याचे ट्रूथ व्हॅल्यूज बघितले आहेत. आता इथं आपण काही एक्झाम्पल्स बघूया म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पण एक्झाम्पल्स बघण्या अगोदर मी तुम्हाला सांगतोय, लक्षात घ्या, जर दिलेलं सेंटेन्स हे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स असेल, म्हणजे आज्ञार्थी वाक्य वगैरे असेल, एखादी आज्ञा केली असेल, किंवा इंटरोगेटिव्ह सेंटेन्स असेल म्हणजे क्वेश्चन मार्क असेल, बरोबर ना, किंवा ते जर एक्सक्लेमेटरी क्वेश्चन म्हणजे एक्सक्लेमेटरी सेंटेन्स असेल, तर ते सेंटेन्सेस हे इंग्लिशमध्ये स्टेटमेंट होतील, पण मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये म्हणजे मॅथ्स मध्ये ते सेंटेन्सेस स्टेटमेंट होणार नाहीयेत. लक्षात घ्या. म्हणजे काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस आर नॉट स्टेटमेंट्स इन मॅथमॅटिक्स. Interrogative sentences are also not statements in mathematical logic, and exclamatory sentences are not a statements in mathematical logic. लक्षात आलं असेल तुम्हाला. आता या लॉजिक बद्दल सांगायचं झालं, मॅथमॅटिकल लॉजिक हा असा टॉपिक आहे, म्हणजे पार्ट 1 आणि पार्ट 2 मध्ये मिळून सगळ्यात सोपा इझिएस्ट टॉपिक आहे. आणि याचा फायदा काय आहे की हा सगळ्यात सोपा टॉपिक पण तुम्हाला JEE किंवा सीईटीला हमखास एक प्रश्न देणारा हा टॉपिक आहे. म्हणजे तुम्हाला इथं कमी कष्ट करावे लागणार आहे आणि एक क्वेश्चन तुम्हाला इझिली सुटणार आहे. तर बघा, तरी पण याच्यामध्ये काही तुमचे डाऊट्स असतील, जर समजा एखादा पुढील शिकवतोय तो पॉइंट जर कळाला नसेल किंवा, तर लगेच तुम्ही काय करायचं आहे, माझ्या पर्सनल व्हॉट्सअप नंबरला किंवा आपल्या ग्रुपवरती जर तुम्ही सेंड केला किंवा पर्सनली फोन करून जरी विचारला तरी काय अडचण नाहीये. तर जाऊया मग. आपण मगाशी स्टेटमेंट म्हणजे बघितलं आणि त्याची ट्रूथ व्हॅल्यू बघितलेली आहे. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. आणि ट्रूथ व्हॅल्यूज काय आहेत? ट्रूथ व्हॅल्यूज एक तर ते स्टेटमेंट कसं असलं पाहिजे? ट्रू असलं पाहिजे, किंवा एक तर ते स्टेटमेंट कसं असलं पाहिजे? फॉल्स असलं पाहिजे. तर जाऊया मग आपण स्टेटमेंट्स कडे 1 बाय 1 स्टेटमेंट्स बघूया आणि दिलेले जे काही सेंटेन्सेस आहे ते लॉजिकच्या दृष्टीनं स्टेटमेंट्स आहेत की नाही ते आपण आता या ठिकाणी बघणार आहोत. सो सी द फर्स्ट सेंटेन्स, 3 इज अन ऑड नंबर. आता बघा, 3 इज अन ऑड नंबर हे स्टेटमेंट आहे, कारण इथे तुम्हाला काय क्लिअर झालं? 3 हा नंबर आहे आणि त्याची प्रॉपर्टी काय? इट इज अ ऑड नंबर. बरोबर आहे ना? 3 इज अ ऑड नंबर. म्हणजे इथं हे जे दिलेलं सेंटेन्स आहे ते काय आहे? यस, इट इज अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक. हे स्टेटमेंट आहे. कारण स्टेटमेंट आपण कशाला म्हणतोय बघा, की जर एखादा तुम्ही सेंटेन्स ऐकला तर तुमच्या मनामध्ये संभ्रम नाही झाला पाहिजे की हे खरं आहे की खोटं, हे खरं असेल किंवा हे खोटं असेल, अशी दोन्ही उत्तरं एकदाच तुमच्या मनामध्ये यायला नाही पाहिजे, तरच आपण त्या सेंटेन्सला काय म्हणतोय? स्टेटमेंट असं म्हणतोय. बरोबर. आता इथं जर पहिलं स्टेटमेंट बघितलं, 3 इज अन ऑड नंबर, तर इथं आपल्या मनामध्ये काही प्रश्न संभ्रम काय होण्याचा संबंधच नाहीये, कारण 3 हा ऑड नंबर आहे. सो इट इज अ स्टेटमेंट. आणि आता मग मला सांगा याची ट्रूथ व्हॅल्यू काय असेल? आता आपण बघितलं, जर स्टेटमेंट ट्रू असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण काय म्हणतोय? टी म्हणतोय, आणि जर स्टेटमेंट फॉल्स असेल तर त्याची ट्रूथ व्हॅल्यू आपण एफ म्हणतोय. तर मग इथं 3 इज अ ऑड नंबर, येस इट इज अ स्टेटमेंट अँड इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज व्हॉट? ट्रू, मीन्स टी. बरोबर. आता त्याच्यानंतर नेक्स्ट सेकंड स्टेटमेंट आपण या ठिकाणी बघूया. तर काय बघा सेकंड स्टेटमेंट, 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर. आता 5 हा नंबर आहे आणि परफेक्ट स्क्वेअर ही त्याची प्रॉपर्टी या ठिकाणी एक्सप्लेन केलेली आहे. बरोबर. तर मग आपण काय म्हणू शकतोय? 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर, येस इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे. बरोबर. पण याची जर तुम्ही ट्रूथ व्हॅल्यू बघितलात तर मला सांगा, इज 5 इज अ परफेक्ट स्क्वेअर?
नो 5 इज नॉट अ परफेक्ट स्क्वेअर. त्यामुळं याची ट्रूथ व्हॅल्यू जर बघितला तर ती ट्रूथ व्हॅल्यू कशी असणार आहे? फॉल्स. मीन्स 3 is an odd number. Yes, it is a statement. Its truth value is t. 5 is a perfect square. Yes, it is a statement, but its truth value is what? Is false. Now see the third statement. The sun rises in the west. म्हणजे सन राईज होतोय कुठं? वेस्टला. आता बघा हे स्टेटमेंट आहे, कारण सन राईज आणि वेस्ट, बरोबर. सन राईज होतोय कुठं? वेस्टला, बरोबर. यामध्ये आपलं काही दुमत असणारच नाहीये. सन हा राईज होणारच आहे. हा, फक्त तिथं दिशा चुकली असेल, बरोबर ना. म्हणजे द सन रायजेस इन द वेस्ट. यस, इट इज अ स्टेटमेंट. हे स्टेटमेंट आहे, पण याची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे हो? इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. कारण द सन रायजेस इन द वेस्ट, इट इज रॉंग. कारण सन कुठं राईज होतोय? सन राईज इन द ईस्ट. नाउ सी द फोर्थ एक्झाम्पल. व्हॉट आर यू डुईंग? आता व्हॉट आर यू डुईंग, दिस इज व्हॉट? दिस इज विच टाइप ऑफ स्टेटमेंट और विच टाइप ऑफ सेंटेन्स दिस इज? दिस इज इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स, बरोबर ना. आणि आपण बघितलेलं आहे, जर एखादं सेंटेन्स हे इम्पेरेटिव्ह असेल, इंट्रोगेटिव्ह असेल किंवा एक्सक्लेमेटरी असेल, तर आपण त्या सेंटेन्सला स्टेटमेंट म्हणत नाही आहोत. लक्षात घ्या. मग इथं काय होतं बघा. व्हॉट आर यू डुईंग? दिस इज द इंट्रोगेटिव्ह सेंटेन्स. सो दिस इज नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. लक्षात घ्या, दिस इज नॉट अ स्टेटमेंट, बरोबर ना. हा स्टेटमेंटच होऊ शकत नाहीये. नंतर नंबर 5, प्लीज ओपन द डोर. आता इथं आपण काय केलं बघा, प्लीज ओपन द डोर. म्हणजे इथं तुम्हाला प्लीज ओपन द डोर हे कोणत्या टाईपचं सेंटेन्स आहे? इट इज अ इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, बरोबर ना. आणि आपल्याला माहित आहे इम्पेरेटिव्ह सेंटेन्स हे भलेही जरी इंग्लिशमध्ये स्टेटमेंट्स होत असतील, पण आपल्याकडे लॉजिकमध्ये ते स्टेटमेंट्स होणार नाहीये. म्हणजे दिस इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट, लक्षात घ्या. त्याच्यानंतर नेक्स्ट, द स्क्वेअर ऑफ रियल नंबर इज निगेटिव्ह. आता बघा, रियल नंबरचा स्क्वेअर केला, आपल्याला माहित आहे स्क्वेअर ऑफ एनी नंबर, एनी नॉन झिरो नंबर इज व्हॉट? इज पॉझिटिव्ह. वी नो दॅट. बट here they given that the square of real number is negative. Yes, it is a statement. हे स्टेटमेंट आहे, पण स्क्वेअर हा निगेटिव्ह येत नाहीये रियल नंबर असेल तर. त्यामुळं या स्टेटमेंटची ट्रूथ व्हॅल्यू काय आहे? इट इज अ फॉल्स स्टेटमेंट. म्हणजे काय? दिस इज अ स्टेटमेंट, बट इट्स ट्रूथ व्हॅल्यू इज व्हॉट? इट इज फॉल्स. बरोबर, कळतं का बघा. स्टेटमेंट कशाला म्हणतोय? अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू और फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली. एक तर खरं किंवा खोटं, दोन्ही नाही. आणि त्यातही परत जर आज्ञार्थक वाक्य असेल, प्रश्नार्थी वाक्य असेल किंवा उद्गारवाचक एखादं वाक्य असेल, तर ते मॅथमॅटिकल लॉजिक मध्ये स्टेटमेंट होत नाहीये. म्हणजेच काय? इम्पेरेटिव्ह सेंटेन्सेस, इंट्रोगेटिव्ह सेंटेन्सेस अँड एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट्स इन मॅथमॅटिकल लॉजिक. बरोबर. नाउ गो टू द नेक्स्ट एक्झाम्पल. एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. आता बघा, कॉम्प्लेक्स नंबर म्हणजे माहिती आहे आपल्याला. व्हॉट इज अ कॉम्प्लेक्स नंबर? व्हॉट इज अ कॉम्प्लेक्स नंबर? येस, द नंबर इन द फॉर्म a plus ib where a b belongs to r is a complex number. म्हणजे दिलेला नंबर जर या फॉर्म मध्ये असेल a plus ib where a and b are what? Real numbers, then the number is said to be what? Complex number. आणि आपण कॉम्प्लेक्स नंबर कशाने डिनोट करतोय? z ने. So z is equals to a plus ib. This is a complex number where a, b are real numbers. आणि मग आपली इथं स्टेटमेंट काय बघा, एव्हरी रियल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. म्हणजे प्रत्येक रियल नंबर हा काय आहे? कॉम्प्लेक्स नंबर असतो. हे असं स्टेटमेंट दिलेलं आहे. आता बघूया एक एक्झाम्पल. समजा मी इथं 3 हा नंबर लिहिला, z इज इक्वल्स टू 3. सो कॅन आय राईट दिस 3 इन द फॉर्म 3 प्लस i0? येस. तर इथं काय होतं? 3 म्हणजेच काय लिहिलं आपण? 3 प्लस i0. म्हणजे या नंबरला आपण कसला कॉम्प्लेक्स नंबर म्हणतो? आपण बघितलंय कॉम्प्लेक्स नंबर ज्यामध्ये इमॅजिनरी पार्ट जर 0 असेल, म्हणजे b ची व्हॅल्यू 0 असेल, तर त्या कॉम्प्लेक्स नंबरला आपण प्युअरली रियल कॉम्प्लेक्स नंबर म्हणतोय. आणि जिथं a ची व्हॅल्यू 0 असेल, फक्त b नॉन 0 असेल, तर त्याला आपण काय म्हणतोय? प्युअरली इमॅजिनरी कॉम्प्लेक्स नंबर.
बरोबर ना. तर मग इथं काय झालं बघा, z बरोबर 3. आता 3 हा काय आहे, रिअल नंबर आहे. पण या ठिकाणी मी 3 हा नंबर कॉम्प्लेक्स नंबरच्या फॉर्म मध्ये कन्वर्ट केलेला आहे. म्हणजे 3 कॅन बी रिटन ॲज 3 plus I0. So every real number can be converted in the form of complex number. म्हणजे दिलेलं जे स्टेटमेंट आहे, एव्हरी रिअल नंबर इज अ कॉम्प्लेक्स नंबर. येस, इट इज अ ट्रू. बरोबर ना. किंवा दुसरा एखादा नंबर, एखादं एक्झाम्पल घ्या. z इक्वल टू समजा मी 5 घेतलं, तर मी 5 कसं लिहू शकतोय, 5 plus I0. So this is also real number which converts in the form of complex number. मग मला सांगा आता इथं, every real number is a complex number whether it is a statement or not. Yes, it is a statement. And what is its a truth value? Yes, it is a true. आणि ते कसं आहे, ट्रू आहे. आता पुढे जाऊया. such a great match. बघा, such a great match. So tell me whether it is a statement. No, it is not a statement. Why? Because the given sentence is exclamatory sentence. And we see earlier, what we see, if the given sentence is exclamatory, then that sentence is not a statement in mathematical logic. So see here, the given sentence, such a great match, this is not a statement. म्हणजेच काय म्हणू शकतो बघा आपण इथं आता, हे स्टेटमेंट नाहीये. म्हणजे काय, नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. आता पुढे पण बघा, may God bless you. Yes, same. It is also exclamatory sentence. So this is also what? This is not a statement. लक्षात येतं का बघा, स्टेटमेंट आहे किंवा स्टेटमेंट नाही हे तुमच्या लक्षात यायला पाहिजे, कारण तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहे. नंतर 10 गेट आउट ऑफ द क्लास. नाउ व्हाट, दिस इज अ ऑर्डर. बरोबर ना, तुम्ही ऑर्डर करताय, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स. सो दिस इज ऑल्सो नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. नॉट अ स्टेटमेंट. लक्षात आलं का बघा. तर या पद्धतीनं आपण स्टेटमेंट म्हणजे काय तुमच्या लक्षात आलं असेल. तर मी थोडक्यात आता सांगतोय, व्हॉट इज अ स्टेटमेंट. स्टेटमेंट इज अ डिक्लेरेटिव्ह सेंटेन्स विच इज आयदर ट्रू ऑर फॉल्स बट नॉट बोथ सायमल्टेनियसली इज सेड टू बी स्टेटमेंट. आणि त्याच्यानंतर ट्रूथ व्हॅल्यू आपण बघितली. ट्रूथ व्हॅल्यू काय, एक तर ते टी असणार आहे किंवा एक तर ते एफ असणार आहे, म्हणजे ट्रू किंवा फॉल्स किंवा 1 किंवा 0. आणि त्याच्यानंतर आपल्याला सगळ्यात महत्वाचं जे आहे, इम्पेरेटिव्ह सेंटेन्स, इंटरोगेटिव्ह सेंटेन्स आणि एक्सक्लेमेटरी सेंटेन्सेस आर नॉट अ स्टेटमेंट इन मॅथमॅटिकल लॉजिक.